स्टडी पार्टनर्स स्टडी पार्टनर्स स्वागत आहे सिव्हिल कट्टा या आपल्या मराठी इंजिनिअरिंग चॅनलवरती. आज आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं चॅप्टर नंबर 2 रिवाइज करणार आहोत एमसीक्यूच्या माध्यमातून. तर अधिक वेळ न लावता आपण सुरू करूयात. क्वेश्चन नंबर 1 तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. हाऊ मेनी इंडिपेंडंट इलास्टिक कॉन्स्टंट डिफाईन अ होमोजेनियस अँड आयसोट्रॉपिक मटेरियल. बरोबर आहे का? आता एखादं मटेरियल आहे, मी 3D डायग्राम काढायचा प्रयत्न करतोय एक छोटीशी समजण्यासाठी, राईट? बरोबर आहे का? ते कशी बिहेव करेल, बरोबर का? याचे डिफॉर्मेशन किती होईल, काय होईल, त्यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट लागणार आहे, बरोबर का? आणि ते इंडिपेंडंट कॉन्स्टंट किती हवे आहेत इन द केस ऑफ आयसोट्रॉपिक मटेरियल. आयसोट्रॉपिक मटेरियल म्हणजे काय की बाबा कोणत्याही डायरेक्शननं मी ज्या प्रॉपर्टीज बघितल्या तर ती सेमच असणार आहे, बरोबर का? चेंज होणार आहे का? नाहीये. त्या मटेरियलला आपण काय म्हणतो? आयसोट्रॉपिक मटेरियल. तर त्या केसमध्ये किती असणार आहेत? असे असे 2 इलास्टिक कॉन्स्टंट असणार आहेत, इंडिपेंडंट इलास्टिक कॉन्स्टंट. ते कोणते? ई आणि म्यू. आय होप या गोष्टी मला कळाल्या असेल. जरी कळाल्या नसल्या तर लक्षात ठेवा. तर आयसोट्रॉपिक मटेरियल असेल ना तर किती असणार आहेत? 2 कॉन्स्टंट असणार आहेत, राईट? ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊया, राईट? आपण बघितलं काय आयसोट्रॉपिक मटेरियल. हे मटेरियल तुम्हाला कळालं असेल काय की बाबा त्या मटेरियलच्या आपण कोणत्याही डायरेक्शनला जर प्रॉपर्टीज बघितल्या, सपोज हा एक ग्लास आहे आणि आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघायचा आहे. तुम्ही इथून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघितला तरी पण त्याची व्हॅल्यू सेम असणार आहे, इथून बघितला तरी पण सेम असणार आहे, इथून बघितला तरी पण सेम असणार आहे. म्हणजे कुठूनही बघा, कोणत्याही डायरेक्शन बघा, त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू सेम असणार आहे. पण ऑर्थोट्रॉपिक मटेरियल म्हणजे काय आहे की बाबा 3 ऍक्सिस असतात, बरोबर का? आपला एक्स ऍक्सिस, हा आपला वाय ऍक्सिस आणि हा आपला झेड ऍक्सिस, राईट? तर एक्स ऍक्सिस मध्ये तुम्ही ह्या डायरेक्शन बघा किंवा त्या डायरेक्शन बघा, प्रॉपर्टी सेम असणार आहे, परंतु ती वाय डायरेक्शनच्या वेगळी असणार आहे. समजा वाय डायरेक्शनला मी अशी बघितली आणि अशी बघितली, तर पर्टिक्युलर वाय डायरेक्शन मध्ये अप साइड असो किंवा डाऊन साइड असो प्रॉपर्टी सेम असणार आहे, परंतु ती एक्स पेक्षा वेगळी असणार आहे. सेम केस झेड ऍक्सिस मध्ये. तर अशा प्रॉपर्टीज असेल ना त्याला आपण ऑर्थोट्रॉपिक मटेरियल म्हणतो. आणि याचं एक्झाम्पल कोणतं माहिती आहे का? वूड. हे लक्षात ठेवा. आणि ह्यासाठी जर आता एवढचे आपण डिफॉर्मेशन कसे होते, काय होते ओळखायचं असेल ना तर आपल्याला कॉन्स्टंट हवे आहेत, राईट? तर एखादी इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला किती कॉन्स्टंट हवे आहेत? जर ते मटेरियल ऑर्थोट्रॉपिक असेल तर त्याचं उत्तर आहे 9. हे लक्षात ठेवा. आता हे कसं असतात, 3 इलास्टिक कॉन्स्टंट असतात, 3 म्यू असतात, पॉइझन्स रेशिओ असतात आणि 3 काय असतात? रिजिडिटी मॉड्युलस असतात, बरोबर का? पर्टिक्युलर डायरेक्शनला. तर हे लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त आकडा लक्षात ठेवा. कोणता? 9 असतात. आणि जर अनआयसोट्रॉपिक मटेरियल, आता अनआयसोट्रॉपिक मटेरियल म्हणजे काय? तुम्ही कोणत्याही डायरेक्शन बघा, कुठल्याही 2 डायरेक्शनला तुम्हाला प्रॉपर्टी सेम दिसणार नाहीये, राईट? मग तुम्ही कुठे जर बघितलं प्रत्येक ठिकाणी प्रॉपर्टी चेंज आहेत, प्रत्येक डायरेक्शनला प्रॉपर्टी चेंज आहेत, राईट? त्या केसमध्ये तुम्हाला जर असं मटेरियलचं तुम्हाला जर डिफाईन करायचं, बाबा डिफॉर्मेशन किती झालं, त्याचं इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला 21 इलास्टिक कॉन्स्टंट, ते कसे इंडिपेंडंट इलास्टिक कॉन्स्टंट गरजेचे आहे. त्यामुळे हे आकडे लक्षात ठेवा. 2, 9, 21. आय होप ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. तर पुढे जाऊया, राईट? ऑर्थोट्रॉपिक इंजिनिअरिंग मटेरियल आहे सच ॲज वूड. वूड कसं आहे? ऑर्थोट्रॉपिक इंजिनिअरिंग मटेरियल आहे. रिक्वायर्स हाऊ मेनी कॉन्स्टंट? मग अशीच बघितलं किती होते? 9 होते, लक्षात ठेवा, राईट? नेक्स्ट क्वेश्चन. तिथं सांगितले ऑर्थोट्रॉपिक मटेरियल वूड ऑर्थोट्रॉपिक आहे, किती लागणार आहेत? 21 लागणार आहेत. तर या गोष्टी आहेत, ओके? मल्टिपल चॉईस क्वेश्चन. व्हॉट इज द फॉर्म्युला? आता फॉर्म्युला विचारला कशाचा? मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स स्टोर्ड विदिन अ मटेरियल. आता मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा रेझिलियन्स म्हणजे काय हे समजा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवली पाहिजे कोणची डायग्राम? आपण स्ट्रेस आणि स्ट्रेनची डायग्राम, राईट? ही आठवलीच पाहिजे आपल्याला. 2 मिनिटं. असा एक कर्व दिसतो आपल्याला, राईट? आता ह्यामध्ये कसं होतं, आपण कर्व मांडताना पी, बरोबर का, आपण अप्लाय केलेला फोर्स आणि त्याचं डिफॉर्मेशन असा कर्व घेतलेला आहे, राईट? तर स्ट्रेसच्या ऐवजी आपण काय घेतलेलं आहे? फोर्स घेतलेला आहे. आणि स्ट्रेनच्या ऐवजी आपण डिफॉर्मेशन घेतलेलं आहे, बरोबर का? म्हणजे ही डायग्राम कशी झाली? फोर्स वर्सेस डिफॉर्मेशन. 2 मिनिटं. कशी डायग्राम आपण कशी बघितली होती? स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनची. आता ही कशी? फोर्स आहे, फोर्स वर्सेस डिफॉर्मेशन आहे, त्यामुळे ही डायग्राम थोडीशी वेगळी असणार आहे. हे आपल्याला स्ट्रेट लाईन भेटते, बरोबर का? जसं आपला फोर्स वाढत जाईल तसं डिफॉर्मेशन वाढत जाणार आहे, राईट? तर या केसमध्ये आता इथं पॉईंट असणार आहे ऑब्व्हियसली. समजा ही इलास्टिक लिमिटचा पॉईंट आहे आणि, राईट? तर
ह्यामध्ये काय एनर्जी स्टोअर होते. आता एनर्जी स्टोअर म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हे तुम्हाला माहित आहे. तर ह्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय होते, डिफॉर्मेशन म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे फोर्स इंटू डेल्टा केलं तर आपल्याला एनर्जी भेटते. म्हणजेच ही काय झाली, ह्या ग्राफचा एरिया म्हणजेच हा जो एरिया आहे ती म्हणजेच एनर्जी आहे ह्या केसमध्ये, राईट. तर स्टोर्ड एनर्जी बरोबर का, अप टू द इलास्टिक पॉइंट, म्हणजे इलास्टिक पॉइंटच्या आत जेवढी पण एनर्जी कुठं स्टोअर होत असं, राईट, ती म्हणजेच रेझिलियन्स, बरोबर का. आता यामध्ये अजून एक प्रकार येतो की प्रूफ रेझिलियन्स. आता ही इलास्टिक लिमिट आहे, पूर्ण आपण इलास्टिक लिमिट पर्यंत पोहोचलोय, बरोबर का, आणि त्यावेळेस जी काय एनर्जी स्टोअर असेल त्याला म्हणजे प्रूफ रेझिलियन्स. आता काढा इक्वेशन, कसं काढणार बाबा, एरिया कसं काढणार. हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा एरिया काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. लिहायचं हाफ, बेस काय आपला, आपण आता हाईट घेऊया पी, बेस काय आपला डेल्टा, राईट. हे झालं इक्वेशन. तर आता हे ऑप्शन मध्ये आहे का, नाहीये, त्यांनी काय कन्व्हर्ट केलेलं आहे. पण त्यांनी काय विचारलं, मॉड्युलस. मॉड्युलस म्हणजे काय की ही जी एनर्जी स्टोअर झालेली आहे पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे ह्याला डिवायडेशन केलं आपण व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम, आता आपण एक सिलेंडर पकडूया, राईट. त्याचा एरिया काय असणार, व्हॉल्यूम काय असणार आहे, एरिया इंटू लेंथ, याला डिवाइड करायचं, म्हणजे काय, एरिया इंटू लेंथ, याला आपण डिवाइड करणार आहे. पण आपल्याला फॉर्म्युला कशामध्ये आहे, स्ट्रेस मध्ये आहे, राईट. तर फोर्स म्हणजेच काय, स्ट्रेस इंटू एरिया. तर लिहायचं पीच्या ऐवजी आपण काय लिहिणार, स्ट्रेस इंटू एरिया, राईट. पी कॅन्सल केला आपण, म्हणजे पीच्या ऐवजी आपण स्ट्रेस इंटू एरिया केला. एरियाला एक एरिया सिंगल कॅन्सल, राईट. आता ह्याची नेक्स्ट स्टेप आपण इथं वरती लिहूयात. आपण आपलं काय आलं, हाफ, स्ट्रेस ऍज इट इज राहिला, उरलं काय, एरियाला एरिया कॅन्सल झाला म्हटल्यानंतर काय, चेंज इन डायमेन्शन डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन. आता ही गोष्ट म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रेन. आणि आपल्याला इक्वेशन माहिती आहे, स्ट्रेस बाय स्ट्रेन इज इक्वल टू ई असतं, राईट. तर स्ट्रेनच्या ऐवजी आपण काय लिहिणार, स्ट्रेस बाय ई म्हटल्यानंतर काय येणार ह्या टर्म जागी, हाफ ऍज इट इज, स्ट्रेस ऍज इट इज. स्ट्रेनच्या ऐवजी काय येणार, स्ट्रेस बाय ई. अल्टिमेटली फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, हाफ स्ट्रेस होल स्क्वेअर डिवायडेड बाय ई. ओके. तर हा पहिला ऑप्शन आहे. ह्यामध्ये थोडंसं करेक्शन करा, ही EL ही टर्म खोडून टाकायचं, स्ट्रेस स्क्वेअर डिवाइड बाय हाफ इंटू यांचं मॉड्युलस ई. आय होप ही गोष्ट तुम्हाला कळायला असेल, तिन्ही गोष्टी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि उत्तर तुमचं आलेलं आहे. तर आता नेक्स्ट पॉइंट, राईट. इथं काय विचारलं, स्ट्रेन एनर्जी, बरोबर आहे. स्ट्रेन एनर्जी काय बघितलं आपण, हाफ इंटू पी इंटू डेल्टा. रेझिलियन्स म्हणजे काय बघितलं, प्रूफ रेझिलियन्स म्हणजे काय ते पण बघितलं, आणि मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स म्हणजे काय हे पण बघितलं. आय होप या चारही गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, आपण पुढच्या लेक्चरमध्ये तो कव्हर करूयात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द थर्मल स्ट्रेस. आता ट्रेस विचारलाय, कसा थर्मल विचारलाय, इन अ बार दॅट इज कम्प्लिटली फ्री टू एक्सपांड. म्हणजे काय की असा बार आहे आपला, आपला बार असा आहे आणि इथं वॉल आहे दुसरी. वॉलची काही गरजच नाही, तर 2 मिनिटं, ऑलची काही गरजच नाही आपल्याला, राईट. या ठिकाणी त्याला काय होतंय, जर आपण ह्याला तापवलं तर ह्याची काय होणार आहे, लेंथ वाढणार आहे, बरोबर आहे का. पण थर्मल एक्सपान्सच्या केसमध्ये जोपर्यंत त्याला कुठला रेजिस्टन्स मिळत नाही तर फ्रीली एक्सपांड होतं, त्याच्यामध्ये काय ताण आहे का, काय नाही. पण एखादी जर गोष्ट मध्ये आली ऑब्स्टॅकल, त्यावेळेस हे जर फ्री एक्सपान्शन थांबलं जाईल, त्यावेळेस ह्यामध्ये काय होणार, स्ट्रेस डेव्हलप होणार, राईट. आणि तो सिग्मा असणार आहे, आणि तो टेम्परेचर मध्ये झाला त्यामुळे थर्मल स्ट्रेस म्हणते ते. आता फ्री एक्सपान्शन आहे म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये काय स्ट्रेस डेव्हलप होणार आहे का, नाही, त्यामुळे एक्झॅक्टली 0 असणार आहे. आय होप ही गोष्ट तुम्हाला कळाली सर. नेक्स्ट, फ्री एक्सपान्शन बघितलं काय आहे, नो रिस्ट्रेन्स नो ट्रेस, म्हणजे अडथळा नसेल तर ट्रेस डेव्हलपच होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची, राईट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये, थर्मल एक्सपान्शन कोएफिशियंट, राईट. थर्मल एक्सपान्शन कोएफिशियंट आपण कसा डिनोट करतो, असा अल्फाने डिनोट करतो आपण, ऑफ कॉन्क्रीट, कॉन्क्रीटचा विच मॅचेस विच स्ट्रक्चरल मटेरियल, म्हणजे कोणत्या स्ट्रक्चरल मटेरियलला हा थर्मल एक्सपान्शनचा कोएफिशियंट आहे कॉन्क्रीटचा तो मॅच होणार आहे, तो स्टीलला मॅच होतो, बरोबर का. आणि तो किती आहे, 1.2 इंटू 10 पॉवर मायनस 5. हा असणार आहे आपला थर्मल एक्सपान्शन कोएफिशियंट, आणि याचं युनिट काय असणार आहे, पर डिग्री सेल्सिअस, राईट. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि सेम आहे म्हणून तर आपण ती दोन्ही एकत्र वापरू शकतो, RCC वापरू शकतो, बरोबर का. त्यामुळे त्यामध्ये काय होणार आहे,
बॉन्ड त्यांचा मेंटेन राहणार आहे. नाहीतर एक जर कमी वाढलं दुसऱ्याची लेंथ जास्त वाढली तर त्यांचा बॉन्ड तेवढा स्ट्रॉंग राहील का? नाही राहील. त्यामुळे तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की आरसीसी आपण वापरतो त्यामुळे त्या दोघांचा थर्मल एक्सपान्शन कोएफिशियंट सेम आहे. राईट. ओके, स्टील आणि कॉपरची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्या इथं. राईट, आरसीसी मध्ये आपण वापरतो, ही गोष्ट लक्षात आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विच इज द करेक्ट डिक्रीजिंग हायरार्की म्हणजे ऑर्डर ऑफ थर्मल एक्सपान्शन कोएफिशियंट? बरोबर आहे काय? आता अॅल्युमिनियमचं जास्त आहे, नंतर ब्रास आहे, नंतर कॉपर आहे, नंतर स्टील आहे. आता कसं लक्षात ठेवायचं? ए बी सी. बरोबर, एबीसीडी मध्ये एबीसी होता ना, ते लक्षात ठेवा ना. सगळ्यात शेवटी स्टील आहे असं लक्षात ठेवा. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन तेच दिलेलं आहे, व्हॅल्यू दिलेले आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 7 बघत आहात आपण. व्हॉट इज द बीम रिजिडली? बघ, एक बीम आहे ती रिजिडली क्लॅम्प्ड आणि फिक्स्ड बाय बोथ एंड. म्हणजे काय? एक फिक्स्ड बीम आहे, पण फिक्स्ड बीमला अजून एक नाव आहे. बरोबर का? ते म्हणजे काय? एनकास्टर बीम. राईट, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे असं तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्हाला माहिती आहे बाबा फिक्स्ड बीम काय आहे, सिम्पली सपोर्टेड बीम काय आहे. राईट, अशी जर बीम असेल तर ती फिक्स्ड बीम असते. राईट, पण एक्झाम मध्ये फिक्स्ड बीम असा ऑप्शन मध्ये नसणार आहे. त्यामुळे काय असणार आहे? हा ऑप्शन एनकास्टर बीम. तर ही बाय हार्ट करा. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय? की एक त्याचा कसा असणार आहे? हिंज सपोर्ट असणार आहे, आणि दुसरा कसा असणार आहे? रोलर सपोर्ट. हे झाले सिम्पली सपोर्टेड. कंटिन्युअस बीम म्हणजे काय? ऑब्व्हियसली असेच पुढे कंटिन्यू होत त्याला नंबर ऑफ सपोर्ट असणार आहेत, 2 पेक्षा जास्त स्पॅन्स असणार आहेत. राईट, त्या बीमला आपण कंटिन्युअस बीम म्हणतो. आय होप ही गोष्ट पण तुम्हाला कळाली असेल. बरोबर आहे. इथे दिलेलं आहे कसं असतंय, काय असतंय. सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम. आता कॅन्टिलिव्हर बीम आपण काय बघितली? एक सपोर्ट फिक्स असतो, दुसरा सपोर्ट ओपन एंड असतोय. राईट, ओपन एंड आहे. राईट, ती झाली कॅन्टिलिव्हर बीम. प्रॉप कॅन्टिलिव्हर पण आहे. ज्यावेळेस त्याला आपण इथं रोलरचा सपोर्ट देतो ना, त्यावेळेस प्रॉप कॅन्टिलिव्हर पण बीम तयार होते. ओके, आय गेस ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. नेक्स्ट पॉईंट कडे जाऊयात आपण. द रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मुवमेंट. आता रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे काय? डिफरन्शिएशन आहे, डीएम बाय डीएक्स. राईट, अलॉंग अ बीम इज इक्वल टू. आता तुम्हाला माहितच आहे की बीमचं डिफरन्शिएशन काय असतं? शिअर फोर्स. शिअर फोर्सचं डिफरन्शिएशन काय असतं? लोड इंटेन्सिटी. म्हटल्यानंतर काय येणार आहे? लोकल शिअर फोर्स. हे गोष्टी लक्षात ठेवा. दिलेलं आहे. बरोबर आहे का? बीमचं डिफरन्शिएशन शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंटचं डिफरन्शिएशन शिअर फोर्स, शिअर फोर्सचं डिफरन्शिएशन लोड इंटेन्सिटी असते. राईट, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द शिअर फोर्स. द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? की बाबा डीएस बाय डीएक्स विचारले फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. राईट, काय असणार आहे? मागाशीच बघितलं काय असणार आहे? लोड इंटेन्सिटी, ट्रान्सव्हर्स लोड इंटेन्सिटी. नेक्स्ट क्वेश्चन, त्याच गोष्टी दिलेल्या आहेत तिथं. नेक्स्ट क्वेश्चन. द पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. बरोबर आहे. पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणजे नेमकं काय आहे? काय आहे? ज्यावेळेस बेंडिंग मुवमेंट आपल्याशी साईन चेंज करते ना, किंवा पॉझिटिव्ह करून निगेटिव्ह गेली, तर हा पॉईंट म्हणजेच पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आहे. आता काय काय वेळेस तुम्हाला म्हणताल की बाबा बेंडिंग मुवमेंट 0 आहे. 0 असणं गरजेचं नाही. बेंडिंग मुवमेंट इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे. पण हे दोन पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आहेत का? नाही. बेंडिंग मुवमेंट साईन चेंज केली पाहिजे त्यानं, त्यावेळेसच त्या पॉइंटला आपण पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणतो. ओके, आय होप हा क्वेश्चन तुमचा क्लिअर झाला असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द बेंडिंग मुवमेंट ऍट अन इंटरनल स्ट्रक्चरल हिंज? आता एखादा हिंज असेल की बाबा माझं एक फिक्स्ड बीम आहे, त्याच्यामध्ये माझं हिंज आहे. हिंज म्हणजे काय? असे हिंज म्हणजे काय? बरोबर, आता कंटिन्युअस नाहीये, तर बीम कंटिन्युअस आहे का? नाहीये. त्यामुळे हा पार्ट बेंडिंग मुवमेंटला रेजिस्ट करू शकणार नाहीये. तर समजा असं सिम्पली पकडलं मी आणि त्याला असं वरती ढकललं, म्हणजे इथं काय होतंय? ह्या पॉइंटला बेंडिंग मुवमेंट रेजिस्ट नाही करत आहे. राईट, इंटरनल हिंज असेल ना, बेंडिंग मुवमेंट रेजिस्ट नाही करत आहे. त्यामुळे आपल्याला अजून एक इक्वेशन मिळतं की मुवमेंट ऍट पर्टिक्युलर पॉईंट, समजा हा पॉईंट बी आहे, इज इक्वल टू 0 म्हटल्यानंतर इंटरनल हिंजमुळे आपल्याला एक इक्वेशन भेटतं. बरोबर आहे, एक इक्वेशन भेटतं, त्यामुळे आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर आहे का? आपल्याला एक इक्वेशन भेटलं म्हणजे आपण एक व्हेरिएबल सॉल्व्ह इझिली करू शकतो. राईट, ह्या कसं काय असणार आहे? एक्झॅक्टली 0 असणार आहे. बरोबर का? बेंडिंग मुवमेंट त्या एक्झॅक्ट पॉईंटला, म्हणजे मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स, बेंडिंग मुवमेंट रेजिस्टन्स. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. अंडर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड युडीएल, व्हॉट शेप डज द बेंडिंग मुवमेंट टेक? आता मगाशीच बघितलं आपण काय असणार आहे. बरोबर आहे, जसं आपण वरती जाईल तसं आपण काय करतो? डिफरन्शिएशन करतो. जसं खालती येईल तसं इंटिग्रेशन करतो. म्हणजे काय? समजा लोड, शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट.
राईट. ह्या केसमध्ये आपण काय करतो, समजा लोड जर व्हर्टिकल असेल तर त्याची डायग्राम कशी शून्य असते बरोबर का, 5 डिग्री असते. तर शेअर फोर्स काय होणार, समजा एक्स पॉवर 0 आहे तर काय होणार शेअर फोर्स एक्स, आणि बेंडिंग मोमेंट काय होणार एक्स स्क्वेअर. राईट. मग ह्यामध्ये त्यांनी काय विचारलंय आपल्याला, मॅथमॅटिकली कसं होणार आहे बरोबर का. आता युडीएल म्हणजे काय होणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे रोड बरोबर का. समजा सी घेऊ आपण राईट, त्याचं इंटिग्रेशन काय होणार एक्स सी. राईट. आणि हे काय झालं शेअर फोर्स. राईट. म्हटल्यानंतर जर आपलं जर युडीएल जर असे असेल तर त्या शेअर फोर्स डायग्राम कसे होणार आहे की असे होणार आहे. राईट. तर आता एक्स सी चं इंटिग्रेशन काय होणार एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 सी असं होणार. म्हणजे काय पॉवर येणार एक्स पॉवर 2 म्हणजे सेकंड डिग्री होणार. राईट. सेकंड डिग्री म्हणजे सेकंड डिग्री पॅराबोला होणार. कशाचं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड युडीएलचे बेंडिंग मोमेंटची डायग्राम. राईट. हे इंटिग्रेशनचं आहे. जसं की लोडचं इंटिग्रेशन होतंय शेअर फोर्सचं इंटिग्रेशन होतंय बेंडिंग मोमेंट डायग्राम, बेंडिंग मोमेंट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ज्यावेळेस आपण युव्हीएल असेल म्हणजेच काय आपला लोडच कसा युनिफॉर्म आहे का नाही वाढत चाललाय, म्हणजे y इज इक्वल टू राईट, y इज इक्वल टू एक्स असं इक्वेशन तयार होते. राईट. तर y इज इक्वल टू एक्स असं इक्वेशन तयार होते. कशाचं लोडचं इक्वेशन तसं तयार होते. तर याचं इंटिग्रेशन केलं काय झालं एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2. हे काय झालं शेअर फोर्स. आता ह्याचं डबल इंटिग्रेशन केलं म्हणजे काय झालं एक्स पॉवर 3 डिवाइड बाय 6. राईट. म्हटल्यानंतर काय एक्स ची पॉवर 3 आली म्हणजे थर्ड ऑर्डरचा आला. राईट. मग थर्ड डिग्री काय झाला क्युबिकल पॅराबोला युव्हीएल म्हणजे युनिफॉर्मली फॅरिंग लोड. म्हणजे आपल्याला त्या लोडचा जो ग्राफ असला असा भेटला, जरी कॉन्स्टंट असतो तर असा भेटला असता. म्हणजे काय भेटला असता y इज इक्वल टू सी. ह्या केसमध्ये y इज इक्वल टू एक्स असा भेटलेला आहे. आय होप या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. तर पुढे जाऊयात. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द शियर ट्रेस ऍक्टिंग ऑन एनी प्रिन्सिपल प्लेन. आता आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये गेलेलो आहे. हा चॅप्टर आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूयात. हा एक क्वेश्चन आपण कव्हर करूयात की बाबा प्रिन्सिपल प्लेन म्हणजे काय, की असं प्लेन राईट, असं प्लेन की ज्या ठिकाणी शियर स्ट्रेस 0 आहे अशा प्लेनला आपण प्रिन्सिपल प्लेन म्हणतो. म्हणजे ज्या प्रिन्सिपल प्लेनला जो स्ट्रेस असेल त्याला प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणतो आपण. प्रायमरी कंडिशन काय प्रिन्सिपल प्लेन बनण्याची की शियर स्ट्रेस 0 पाहिजे. राईट. त्याची डेफिनेशनच तशी आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ओके. पुढचे क्वेश्चन आपण जे चॅप्टर नंबर 3 मध्ये येतात ते आपण उद्या बघूया. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, गोष्टी क्लिअर झाल्या असतील, आणि जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता. ऑल द बेस्ट. असाच अभ्यास करत राहा.